केलेला आहे. त्यामध्ये आपण काल काय पाहिलं, नंबर्सचे टाईप पाहिले, बेसिक जे कन्सेप्ट आहेत आपण काल ते पाहिल्या. त्याच्यामध्ये होतं फर्स्ट होतं नॅचरल नंबर, नंतर सेकंड होल नंबर्स, नंतर इंटिजर्स, नंतर रॅशनल नंबर्स आणि आफ्टर दॅट रिअल नंबर्स. आणि याच्यामध्ये आपण सबसेट रिलेशन पण पाहिलं. त्याच्यामध्ये काय होतं म्हणजे नॅचरल नंबर हा होल नंबर्सचा सबसेट असतो, होल नंबर हा इंटिजर्स हा रॅशनल नंबरचा आणि रॅशनल नंबर हा रिअल नंबरचा सेट असतो. नंतर त्याच्यामध्येच आपण दुसरं काय पाहिलं, ऑर्डर रिलेशन ऑन रॅशनल नंबर. त्याच्यामध्ये 2 नंबर्स आपण कन्सिडर केले होते. त्यातला फर्स्ट नंबर होता p/2 आणि सेकंड काय कन्सिडर केलेला होता r/s. आणि याच्यामध्ये q हा 0 पेक्षा मोठा आहे आणि s इज ऑल्सो ग्रेटर दॅन 0. नंतर त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी काय होती, इफ p मल्टिप्लाय बाय s असेल इक्वल्स p मल्टिप्लाय बाय s इक्वल्स टू q मल्टिप्लाय बाय r असेल, देन p/q इक्वल्स टू काय भेटतं r/s. नंतर सेकंड होती p मल्टिप्लाय बाय s इक्वल्स टू ग्रेटर दॅन q मल्टिप्लाय बाय r, देन वी गेट p/q ग्रेटर दॅन r/s. थर्ड इज that if p multiply by s equal less than q multiply by r, then we get p/q is less than r/s. आणि आपण चॅप्टरला स्टार्ट केलं होतं. चॅप्टर कुठून स्टार्ट होतं, प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स. त्याच्यामध्ये आपण 3 रॅशनल नंबर्स कन्सिडर केले होते. दॅट आर इफ दॅट मीन्स a b c आर 3 रॅशनल नंबर्स. देन फर्स्ट प्रॉपर्टी काय होती, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी अँड विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन ॲज वेल ॲज मल्टिप्लिकेशन आपण पाहिले. ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन मध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टी कशा सॅटिस्फाय होतात हे आपण पाहिलं. फर्स्ट प्रॉपर्टी होती कम्युटेटिव्ह मध्ये काय होतं, जर 2 रॅशनल नंबर असतील a आणि b, देन ऍडिशन मध्ये काय होतं त्याचं a+b इक्वल्स टू b+a. म्हणजे ऍडिशन आपण कोणत्याही ऑर्डर लिहिली तर ऍडिशन मध्ये चेंज होत नाही, म्हणजे ऍडिशन सेम राहते. म्हणजे a+b करा किंवा b+a करा, ऍडिशन मध्ये राहते इक्वल. आणि मल्टिप्लिकेशन मध्ये पण सेम होईल, a मल्टिप्लाय बाय b इक्वल्स टू b मल्टिप्लाय बाय a. नंतर सेकंड प्रॉपर्टी होती असोसिएटिव्ह मध्ये आपण 3 नंबर्स कन्सिडर केले होते, 3 रॅशनल नंबर्स a b c. त्याच्यामध्ये पण विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन काय होईल, a+b + c इक्वल्स टू a+b + c. ऍडिशन ऍज वेल ॲज मल्टिप्लिकेशन सेम राहतं. म्हणजे ऍडिशन जर घेतली 3 नंबर्सची तर ती कशाच्या इक्वल असते, जर आपण त्याची ऑर्डर चेंज केली तर त्याचे पण ऍडिशन कशी राहते इक्वल. आणि मल्टिप्लिकेशन मध्ये पण सेम होईल. नंतर थर्ड प्रॉपर्टी होती आयडेंटिटी मध्ये काय पाहिलं, a+0 इक्वल्स टू 0 + a इक्वल्स टू काय मिळतं a, म्हणजे तोच नंबर भेटतो. 2 नंबरची आपण जर ऍडिशन केली कशासोबत 0 सोबत, तर आपल्याला काय भेटतं, एका नंबरची ऍडिशन जर 0 सोबत केली तर आपल्याला तोच नंबर भेटतो. दॅट मीन्स a+0 करा किंवा 0 + a केलं तर आपल्याला काय भेटतं a. नंतर a मल्टिप्लाय बाय 1 केलं इक्वल्स टू 1 मल्टिप्लाय बाय a केलं तर आपल्याला काय भेटतो, म्हणजे तोच नंबर भेटतो a. नंतर इनवर्स प्रॉपर्टी मध्ये काय होतं, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन आपल्याला इनवर्स घ्यायचा होता. प्लसचा इनवर्स काय असतो मायनस, आपल्याला माहिती आहे. नंतर त्याच्यामध्ये पण एक नंबर कन्सिडर केला होता, कोणता, जो की a. मग त्यामध्ये काय होतं, a + - a इक्वल्स टू 0 भेटतं. आणि मल्टिप्लिकेशन मध्ये काय होतं, a × 1/a इक्वल्स टू 1. दॅट मीन्स आयडेंटिटी विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन भेटते. आणि हिअर a इज नॉट इक्वल्स टू 0. नंतर तुम्ही आणखी पाहिले डेसिमल फॉर्म ऑफ एनी रॅशनल नंबर्स इज आयदर टर्मिनेटिंग ऑर नॉन टर्मिनेटिंग. हे तुम्ही 8th स्टँडर्ड मध्ये पाहिलेले. त्याच्यामध्ये टर्मिनेटिंग टाईप, नॉन टर्मिनेटिंग, रिकरिंग टाईप ऍक्च्युअल काय असतं आपण हे आज पाहूयात. म्हणजे ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी मी परत एकदा रिकॉल करते. तर आता टर्मिनेटिंग टाईप म्हणजे काय असतं, म्हणजे आपण सपोज आपण 2 संख्येचं जर 2 नंबर्स घेतले, म्हणजे सपोज 2 नंबर्स घेतले आणि त्याचं डिव्हिजन केलं तर आपल्याला काय भेटायला पाहिजे, ते टर्मिनेटिंग म्हणजे ते कुठेतरी कोणत्या तरी पॉईंटला स्टॉप व्हायला पाहिजे किंवा कोणत्या तरी नंबरला स्टॉप व्हायला पाहिजे, तेव्हा त्याला काय म्हणतात टर्मिनेटिंग टाईप. आणि नॉन टर्मिनेटिंग टाईप म्हणजे काय असतं, म्हणजे 2 नंबर्सचं जर आपण डिव्हिजन घेतलं तर ते म्हणजे स्टॉप होत नाही, म्हणजे कोणत्याच नंबरला स्टॉप होत नाही किंवा रिपीट होतं, म्हणजे आपल्याला रिपीटेड नंबर भेटतात तिथे. तर त्याच्यामध्ये टर्मिनेटिंग टाईप फर्स्ट पाहूया आपण. टर्मिनेटिंग टाईप मध्ये काय भेटतं, आता टर्मिनेटिंग टाईप मध्ये फर्स्ट एक्झाम्पल त्याच्यामध्ये दिले 2/5. याचं जर डिव्हिजन केलं तर आपल्याला काय भेटतं, आता 2 ने 5 ला डिव्हिजन होत नाही, मग त्यानंतर कितीचा भाग असतो आपल्याला 0चा, 0.5
5 4 जा 20. दॅट मीन्स आपला इथं भागाकार जो आहे म्हणजे डिव्हिजन जे आहे ते स्टॉप होतं, त्यामुळे याचा आन्सर येतो 0.4. म्हणजे हा काय टर्मिनेटिंग टाईपचा एक्झाम्पल आहे. नंतर सेकंड आहे 101/8. तर याला जर आपण डिवाइड केलं 8 ने तर काय येतं 8 1 जा 8. आता किती 2. मग 21 झालं 21. नंतर 8 2 जा 16. 8 2 जा 16. नंतर परत काय राहतं 5 राहतं. नंतर 5 चं 0 होईल पॉईंट दिला मग 50 होतं. 8 6 जा 48. किती राहतात परत 2. 8 2 जा 16. नंतर किती राहतात 4. 8 5 जा 40. दॅट मीन्स इथे पण स्टॉप भागाकार काय होतो 5 या पॉईंटला स्टॉप होतो, म्हणजे त्याच्यापुढे कोणताच नंबर आपल्याला मिळत नाही. म्हणून आपण काय करायला टर्मिनेटिंग टाईप. दिस इज ऑल्सो टर्मिनेटिंग टाईप. नंतर सेकंड आहे नॉन टर्मिनेटिंग टाईप. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे 17/36. तर 36 आहे तुम्हाला 17 ला डिवाइड करायचं आहे. तर 17 ला 36 ने डिवाइड होत नाही, त्यामुळे इथे कितीचा मार्क असेल 0. 0 पॉईंट आफ्टर दॅट काय किती होतात मग 170. 170 36 काय टेबलमध्ये येतात आणि चेक करायचं. आता 36 4 ला किती येतं 144. म्हणजे हा डिवाइड होतो 4. 170 मधून 144 गेले किती राहतात 26. म्हणजे इथं होतं 260. परत 260 ला डिवाइड करायचं मग किती होतं 7 चा मार्क असतो. तर 36 7 ला किती होतो 7 7 42 252 म्हणजे 252. 252 मधून 260 मधून 252 गेले किती राहतात खाली 8. म्हणजे होतं 80. म्हणजे 36 2 जा 72. परत 8 राहतात. 36 2 जा 22 22 अप टू डॉट. म्हणजे इथून पुढे आपल्याला रिमाइंडर काय राहतो 8 राहतो, त्यामुळे इथे काय प्रत्येक वेळेस कशाचा भाग बसेल 2 चा. 36 2 जा किती होतं 72. याला कसं लिहू शकतो आपण टर्मिनेटिंग टाईप आहे, सॉरी नॉन टर्मिनेटिंग टाईप आहे, रिकरिंग टाईप आहे, म्हणून याला कसं लिहू शकतो आम्ही 0.47 ॲज इट इज. आता 2 हा जो नंबर आहे 2 हा नंबर रिपीट होत आहे, त्यामुळे आपण पुढे असं लिहू शकतो कोणती एक नंबर घ्यायचा आणि त्यावर डॉट द्यायचा. दिस इज नोटेशन ऑफ नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. म्हणजे एक जर नंबर रिपीट होत असेल तर त्याच्यावरती डॉट द्यायचा. जर अनेक नंबर रिपीट होत असतील तर आपण ते पण एक्झाम्पल पाहूया. त्याला कसं लिहिता येतं ते पाहूया. सेकंड एक्झाम्पल काय त्याच्यामध्ये आता खाली 56 डिवायडेड बाय 37. आता याला कसं लिहिता डायरेक्ट एक्झाम आन्सर लिहिते मी 1.51. तुम्ही चेक करायचं नंतर डिव्हिजन करायचं याचं 1.5135 13513 असं होतं बरोबर आहे. 513513 म्हणजे हा नंबर हा जो नंबर आहे हा पूर्ण जो नंबर आहे काय होतोय रिपीट होतोय, त्यामुळे लक्षात लिहिता येतं. याचा आन्सर कसं लिहू शकतो आपण 513 बार. वरती चिन्ह देतात त्याच्यात तो जो सिम्बॉल आहे त्यानंतर बार सिम्बॉल द्यायचा. जर अनेक नंबर जर रिपीट होत असतील तर 21 जर असेल तर 21 बार, 23 असेल तर 23 बार. याच्यानंतर आणखी 4 डिजिट समजा 4 डिजिट आले तर ते 4 डिजिट घ्यायचे आणि वरती बार द्यायचं. एकच नंबर रिपीट होत असेल तर डॉट द्यायचं. म्हणजे एकच डिजिट जर रिपीट होत असेल तर तेव्हा काय द्यायचं डॉट. बरेच सर्वांना समजलं. ठीक आहे, आपण नेक्स्ट पाहूया लेट्स लर्न मध्ये. लेट्स लर्न म्हणजे आपल्याला त्याच्यानंतरचा पॉईंट शिकायचा आहे. आता हा जो पॉईंट आहे जो की चॅप्टर मध्ये सुरू होतो. आपण आता जो पाहिला तो तुम्हाला 8th स्टँडर्ड मध्ये झालेला आहे. तर टू एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल इन P upon Q फॉर्म.
we express the recurring decimal in फॉर्म. ठीक आहे, हा आपल्याला नेक्स्ट पॉइंट आहे, हा आपल्याला जो शिकायचा आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल काय आहे, एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल 0.777 अप टू डॉट इन पी अपॉन क्यू फॉर्म. आता या हा जो रिकरिंग डेसिमल दिलेला आहे तुम्हाला कोणता 0.777 अप टू डॉट त्याला आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये द्यायचे, इन पी अपॉन क्यू फॉर्म, म्हणजे पी अपॉन क्यूच्या फॉर्म मध्ये याला एक्सप्रेस करायचं आपल्याला. तर त्याच्यामध्ये सोल्युशन मध्ये कसं घ्यायचं आपल्याला ते पाहायचं. तर फर्स्ट एक्झाम्पल डायरेक्ट सोल्युशन मध्ये मी जो नंबर दिलाय त्याला काय काय स्पेल करता येईल, तुम्ही एक्स वाय कोणताही काय म्हणतात ए टू झेड कोणताही सिम्बॉल त्याला रिप्रेझेंट करू शकता. त्याच्यामध्ये एक्स दिलेले लेट ही वाय कन्सिडर करते, वाय इक्वल्स टू 0.777 अप टू डॉट डॉट. याला कसं लिहिलं येतं, पॉईंट कसं लिहिलं येतं 7 डॉट. हे तुम्हाला सांगितलेलं कसं घ्यायचं. एक जर डिजिट रिपीट होत असेल तर तेव्हा काय घ्यायचं, डॉट. याला कसं करू शकतो आपण 0.7 डॉट. आता therefore आता दोन्ही साईडला 10 ने मल्टिप्लाय करायचं, काय येईल मग 10y इक्वल्स टू. आता याला 10 ने मल्टिप्लाय केलं तर काय 7.777 अप टू डॉट डॉट. याला कसं लिहिता येतं 7.7 डॉट. असं काय लिहिता येतं, कारण की 7 हा नंबर परत काय होतं, रिपीट होते. डिजिट 7 हा जो डिजिट आहे तो काय होतं, रिपीट होते. त्यामुळे याला कसं लिहू शकतो 7.7 डॉट. नंतर therefore आता यामधून हा जो 10y मधून y मायनस करायचं, 7.7 डॉट म्हणून 0.7 डॉट हे मायनस करायचं. मग काय 10y मायनस y इक्वल्स 7.7 डॉट मायनस 0.7 डॉट. मग काय 10y मायनस y, 10 मायनस 1 इथं काय नसतं म्हणजे 1 असतं. 10 मायनस 1 9y इक्वल्स टू 7.7. आता 7 मायनस 7 डॉट काय येतं 0. 7 मायनस 0 7. म्हणजे आपण काय लिहितो इकडे पॉईंट नाही दिलं तरी चालतं, म्हणजे काय करायचं 7. वायची व्हॅल्यू काय therefore y इक्वल्स टू 7/9. म्हणजे वायची व्हॅल्यू काय आहे 7/9. म्हणजे हे झालं फायनल आन्सर. त्याला कसं लिहू शकतो therefore 0.777 अप टू डॉट डॉट इक्वल्स टू 7/9. म्हणजे याचं रिकरिंग डेसिमल फॉर्मला आपण पी अपॉन क्यूच्या फॉर्म मध्ये काय लिहू शकतो 7/9. दिस इज आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. कोणत्या क्वेश्चनचं आन्सर आहे 0.777 डॉट ला आपण एक्सप्रेस करू शकतो कशामध्ये 7/9 ला. सॉरी 7/9 हे त्याचं फायनल आन्सर झालं. म्हणजे पी अपॉन क्यूच्या फॉर्म मध्ये त्याला एक्सप्रेस करू शकतो, जे की हा फॉर्म आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचं. नंतर सेकंड काय, सेकंड नंबर कोणता आहे, सेकंड नंबर कोणता आहे, एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल 7 पॉइंट. आता याला आपण लेट लिहिताना काय द्यायचं, लेट y इक्वल्स टू 7.529 अप टू डॉट डॉट इन पी अपॉन क्यूच्या फॉर्म मध्ये. आपण आपल्याला नंबर लागतो, सॉरी आपण हा जो नंबर दिलाय म्हणजे 7.529 पॉईंटच्या नंतरचा नंबर एक एक डिजिटने रीड करायचा. म्हणजे वाचताना 529 असं नाही वाचायचं, 529 529 असं नाही वाचायचं. वाचताना कसं वाचायचं, रीड करताना 5 to 9 y equals to 5 to 9. याला कसं लिहू शकतो आपण 7.529 बार. बरोबर आहे. आता पॉईंटच्या नंतर जेवढे डिजिट असतील तेवढ्या नंबरने खाली मल्टिप्लाय करायचं या y ला. आता पॉईंटच्या नंतर किती डिजिट आहे, 3 डिजिट आहे. 1 2 3. 1 असेल तर 10 ने, 2 असेल तर 100 ने मल्टिप्लाय करायचं. आता तर 3 आहे, 3 म्हटल्यानंतर किती मल्टिप्लाय करावं लागेल 1000. म्हणजे therefore 1000 y equals to 1000 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, 0.3 डिजिटने पुढे सरकेल. 7.529 पॉईंट नंतर 529
7,529 अप टू डॉट. आता यालाच कसं लिहिता येईल परत 5 to 9 हा जो नंबर आहे परत रिपीट होते म्हणजे याला कसं लिहिता येईल 7,529.529 बार. ठीक आहे इथपर्यंत कळलं. नंतर नेक्स्ट स्टेप काय होती यातून आपल्याला हे मायनस करायचं 1,000 y minus y equals to. आता यातून हे मायनस करायचं 529 बार मायनस 7.529 बार. ठीक आहे नंतर काय होईल 1000 मायनस 1 999 y equals to. आता हे तर 0 होईल या पॉईंटच्या नंतरच्या नंबर 0 होतील. आता -7 करायचे 9 - 7 काय तर 2 7522 हे झालं त्याचं आन्सर. नंतर y ची व्हॅल्यू काय 7522 अपॉन 999 म्हणजे फायनल आन्सर काय झालं याचा p अपॉन q फॉर्म काय कशाचा 7.529 up to the plus 7522 upon 999 हे झालं त्याचा फायनल आन्सर. म्हणजे p अपॉन q च्या फॉर्म मध्ये कसं लिहू शकतो 7.529 ला 7522 अपॉन 999 याला रीड करू शकता आपण. पण हा जो पॉईंट मध्ये जो नंबर दिला त्याला रीड करताना कसं रीड करायचं याला 529 529 529. ठीक आहे.